नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, मी समजू शकतो तुमचा एकच प्रश्न असेल, तो म्हणजे सर एप्रिल महिन्याचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार. 15-16 तारीख आली तरी सुद्धा राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची तारीख देण्यात येत नाहीत. त्याचबरोबर सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाले. मग दिव्यांगांच्या बाबतीमध्ये राज्य सरकार प्रशासन एवढं उशीर का करतंय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला हेही माहीत असेल की सामाजिक न्याय विशेष विभागातून तुम्हाला आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे ट्रान्सफर केलंय. त्यामुळे हे जे काही एप्रिल महिन्याचे पैसे आहेत हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. तर आपण प्राथमिक लेवलला पहिल्या स्टेजला तहसील कार्यालयामध्ये चौकशी केली असता त्या ठिकाणी त्यांना काहीच माहीत नाहीये. ते स्पष्टपणे म्हणाले की वरून पैसे येतील तेव्हा त्या दिव्यांगाने चेक करावं. त्यानंतर मी स्वतः आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये व्हिजिट दिली, तुम्ही फोटोसुद्धा पाहू शकताय. तर त्या ठिकाणी जे काही दिव्यांग विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की येणाऱ्या 20 तारखेच्या नंतर तुम्हाला हे पैसे येतील. 20 ते 24 पर्यंत, 20 ते 24 या दरम्यान तुम्हाला पैसे येण्याची शक्यता, म्हणजे त्यांनाही सुद्धा 100% खात्रीशीर तारीख माहीत नाही आहे. याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. तर त्यांच्याशी जेव्हा मी बात केली, चर्चा केली, त्यावेळेस त्यांच्याकडून असं कळलं की सर आमच्याकडून जेवढाही डेटा दिव्यांग सक्षमीकरण विभागाला पाहिजे होता तेवढा आम्ही सर्व काही डेटा दिलेला आहे. आता हा जो पैसा आहे हा पैसा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या नवीन डीबीटी प्रणालीने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे हा डीबीटी प्रणाली निश्चित करण्यासंदर्भात तर प्रत्येक लाभार्थ्याला त्या डीबीटी पोर्टलवरती ऑन बोर्ड करायचं आहे. लक्षात ठेवा, जसं आपल्याला तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ऑनबोर्डिंग हा विषय तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की जोपर्यंत तुमची डीबीटी ऑनबोर्डिंग होत नाही तोपर्यंत तुम्हाला सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून पैसे वितरित केले जात नव्हते. बरोबर आहे. त्याच पद्धतीने आता तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून पैसे मिळण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या डीबीटी पोर्टलवरती ऑनबोर्ड करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे काही काळजी करायचं नाहीये, तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीयेत, पैशाची कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. लक्षात ठेवा, म्हणजे अशा पद्धतीची चर्चा आमची झाली. पैशांची कमतरता नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त डीबीटी ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस थोडीशी किचकट आहे, वेळ खाऊ आहे. तर एवढ्या महाराष्ट्रातील एवढ्या दिव्यांग बांधवांना हे पैसे द्यायचेत. एकदा काही डीबीटीचं काम पूर्ण झालं की तुमचे पैसे तुम्हाला देण्यास काही अडचण येणार नाही, अशा पद्धतीची माहिती त्या ठिकाणी मिळाली. 20 तारखेच्या नंतर 24 पर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडून मिळाली. त्यांनाही कोणत्या प्रकारची खात्री नाहीये. लक्षात ठेवा, म्हणजे कुठल्याच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा त्याविषयी खात्रीशीर उत्तर मिळणार नाही. लक्षात ठेवा. त्याचबरोबर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे काही टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्या टेम्पररी दिव्यांग बांधवांची सुद्धा पडताळणी सुरू आहे. म्हणजे अनेक बोगस दिव्यांग त्या ठिकाणी निघत आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे जे काही टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्या लोकांची सुद्धा दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी झालेली आहे. परंतु अशा खूप लोक आहेत की त्यांचे टेम्पररी दिव्यांग जे काही UDID कार्ड आहे हे बोगस आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर एकंदरीत पाहता खूप अडचणी आहेत. पैशाची कोणत्या प्रकारची कमतरता नाही आहे, निधी उपलब्ध आहे, निधी मंजूर झाला आहे. फक्त उपलब्ध निधी तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी डीबीटी प्रणाली हे एक महत्त्वाचा पॉईंट किंवा महत्त्वाची अडथळा आहे. तो एकदा काय पूर्णपणे सॉल्व्ह झाला की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतील. लक्षात ठेवा. आता टेम्पररी म्हणजे जे काही परमनंट दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या बाबतीत तर काहीच अडचण नाही आहे. थोडेसे लेट पैसे येतील, काळजी करूच नका, अजिबात काळजी करू नका. तुमचे पैसे कुठेही जाणार नाही, जास्त उशीर होणार नाही. पैसे तुमच्या आता थोडासा उशीरच झाला आहे पण खूप काही जास्त दिवस लागणार नाही आहे. व्यवस्थित काम सुरू आहे, पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. अडचण फक्त एकच आहे की टेम्पररी दिव्यांग बांधवांच्या संदर्भात. लक्षात ठेवा, म्हणजे त्यांना पैसे येतील नाही येतील हा भाग खूप वेगळा आहे. त्याविषयी खात्रीशीर समोर माहिती येतच नाही. लक्षात ठेवा, काही स्तरावरून माहिती येते की बाबा दिले जाणार, त्यांची पडताळणी सुरू आहे, बोगस दिव्यांग बाहेर काढले जात आहेत, टेम्पररी दिव्यांग बोगस ते बाहेर काढले जात आहेत, त्यांचा आकडा खूप मोठा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अडचणी आहेत. पण माझं एक वैयक्तिक मत आहे, जर समजा टेम्पररी दिव्यांग बांधवांना जर हप्ते यावं असं जर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अतुल साहेब असतील यांना मेल केला पाहिजे. मेलचा मी स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवरती पाठवतोय. या पद्धतीने तुम्ही मेल करू शकता. मी ग्रुपमध्ये सुद्धा तो मेल जो आपल्याला ट्विट करायचं आहे किंवा ट्विट करू शकता, मेल करू शकता. तुम्हाला ट्विट करण्यासाठी जो काही ड्राफ्ट किंवा जो मेसेज आहे हा मी ग्रुपमध्ये पाठवतोय. महाराष्ट्रातून एकत्रित जर त्यांना हा मेसेज जर गेला तर नक्कीच त्यावरती 100% मार्ग निघू शकतो. कारण या संदर्भात कोणत्याही प्रकारची खरी माहिती बाहेर येताना दिसत नाहीत.
या अगोदर ज्या ज्या माहिती आल्या त्या अशा होत्या की दिले जाणार आहेत, परंतु बोगस दिव्यांगांचा आकडा खूप जास्त प्रमाणात बाहेर येतोय, तर तिथे सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहेत. तर अशा एकंदरीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे. परंतु मित्रांनो 20 तारीख 24 तारीख याविषयी खात्रीशीर माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी सुद्धा तुम्हाला खात्रीशीर माहिती तारीख किंवा माहिती सांगू शकत नाहीये. कारण दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा हा एक प्रयत्न आहे की बाबा त्या दिव्यांग सक्षमीकरण विभागावर तिथेच एक नोटीस आली पाहिजे तारखेच्या संदर्भात आणि त्याच पोर्टलवरती लाभार्थ्यांना स्वतःचं स्टेटस सुद्धा चेक करता आलं पाहिजे. असे महत्त्वाची कामं सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहेत. एकंदरीत एकाच वेळेस ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे थोडंसं अनुदान किंवा हप्ते तुमचे उशिरा येत आहेत. त्यामुळे जी तारीख 100% खात्रीशीर येईल समोर ती तुमच्या समोर ठेवली जाणार. जी काही तारखा आता समोर येत आहेत हे वरवरच्या तारखा येतात, पण प्रत्यक्ष काम जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अधिकृत तारीख जाहीर केली जाणार नाही. त्यामुळे आत्ता तुम्ही डोक्यात हे फिक्स करा की कोणत्याही प्रकारची अधिकृत तारीख नाही आहे. लक्षात ठेवा, जी काही तारीख येईल ती तारीख तुमच्यासमोर ठेवली जाणार. अंदाजे 20 तारखेनंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीचं प्राथमिक माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत आता ते माहिती द्यायला देतात, फक्त काय तर आपलं समाधान होण्यासाठी देत असतात. लक्षात ठेवा, याच्या म्हणजे बारीक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आणखी पुढे जाऊ शकतं, मागे होऊ येऊ शकतं. या सगळ्या गोष्टी आपण विचार करून थोडंसं थांबलं गेलं पाहिजे. वाट बघण्याशिवाय पर्याय नाही आहे. तर तुमचे जे प्रश्न येतात त्या प्रश्नाला नेहमी मला उत्तर काय द्यावं असाही प्रश्न येतो, म्हणून ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. काळजी करू नका, पैसे तुमचे ते तुम्हाला नक्की मिळणार. टेम्पररी दिव्यांगांच्या संदर्भात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, ट्विट केलं पाहिजे, तर त्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. नाही तर शेवटी शासन जो निर्णय घेईल तो आपल्याला ॲक्सेप्ट करावा लागेल. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.